हॅलो, नमस्कार. PRV किचनमध्ये तुमचे खूप 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 मनापासून स्वागत आहे. आज मी बनवणार आहे मूग डाळीचा ठेचा. त्यासाठी लागणारे साहित्य 20 ते 25 हिरव्या मिरच्या, त्याचबरोबर 2 ते 3 चमचे भिजवलेली मूग डाळ व 1 गड्डी लसूण. इथे मी कढाई गरम करायला ठेवलेली आहे. त्यामध्ये या मिरच्या कट करून घालायच्या. मिरच्यांबरोबर लसूणही छान असा भाजून घ्यायचा. यामध्ये अजिबात तेलाचा वापर केलेला नाही. मिरच्यांना काळे डाग पडेपर्यंत भाजून घ्यायचं. हा मूग डाळीचा ठेचा खाण्यासाठी तर खूप छान अप्रतिम असा लागतो. नक्की एकदा ट्राय करा. हिरव्या मिरच्या व लसूण छान असे भाजले गेलेले आहेत. त्याला डागही पडलेले आहेत. त्यामुळे आता याला एका प्लेटमध्ये काढून घेऊ. व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. त्याचबरोबर व्हिडिओ कसा वाटला आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. मिरच्या एका प्लेटमध्ये काढून घेतल्यानंतर त्या हलक्याशा थंड झाल्या की त्याला एका खलबत्त्यामध्ये टाकायचं. त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं. तुम्ही याला मिक्सरमध्येही वाटून घेऊ शकता. त्यापेक्षा खलबत्त्यामध्ये वाटलेलं खूप छान चविष्ट लागतं. यामध्ये भिजवलेली मूग डाळ घालायची व छान वाटून घ्यायचं. वाटते वेळी याला एकदम बारीक असं वाटायचं नाही, जेणेकरून त्याची पेस्ट होणार नाही. याला जाडसर वाटायचं आहे. इथे पाहू शकता ठेचा छान असा वाटून झालेला आहे. याला जाडसर ठेवलेला आहे, एकदम बारीक असं केलेलं नाही. आता हा ठेचा एका कढाईमध्ये काढून घ्यायचा. कढाईमध्ये काढून घेतल्यानंतर गॅसची फ्लेम मिडियम ठेवायची व हा ठेचा परतवून घ्यायचा. ठेचा 4 ते 5 मिनिट परतवून घ्यायचा, ज्यामुळे मूग डाळ ही कच्ची लागत नाही. 4 ते 5 मिनिट छान असं परतवून घ्यायचं. 4 ते 5 मिनिट परतवून घेतल्यानंतर यामध्ये 1 छोटा चमचा तेल घालायचं. तेल घातल्यानंतर जे कढईला चिकटलेलं आहे ते पूर्ण निघतं. कढईला चिकटलेली डाळ पूर्ण काढून घ्यायची व छान एकजीव करून घ्यायचं. 2 ते 3 मिनिट याला परत परतवून घ्यायचं. तुम्ही हा ठेचा भाकरीबरोबर, चपातीबरोबर किंवा भात-वरणासोबत तोंडी लावण्यासाठीही खाऊ शकता. हा खूप छान चविष्ट लागतो. इथे आपला ठेचा बनवून तयार झालेला आहे. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा व चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.